बागलाण तालुक्यात जादूटोणा करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार समोर येत असून ग्रामीण भागातही याचे लोण पसरल्याने खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वी सटाणा येथील स्मशानभूमीत घडलेल्या अशाच एका घटनेनंतर आता पिंगळवाडे येथील एका निर्माणाधीन बंगल्यात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पिंगळवाडे येथील गट नंबर 239/2 मधील जागा तुळशीदास वेडू भामरे यांच्या मालकीची असून सध्या तिथे त्यांच्या नवीन बंगल्याचे बांधकाम सुरू आहे। भामरे हे नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात। त्यातच मागील 2 दिवस पावसाळी वातावरण असल्याने बांधकामावरील कारागीर देखील आले नव्हते। याच संधीचा फायदा घेत अज्ञात समाजकंटकाने या निर्माणाधीन बंगल्यात प्रवेश केला। तिथे 2 अंडी, 2 लिंबू आणि पूजेचे इतर साहित्य ठेवून जादूटोण्याचा प्रकार केला। विशेष म्हणजे तिथल्या अंड्यांवर काळ्या शाईने मानवी मुखवटे तयार करण्यात आले होते। बंगल्याचे काम अपूर्ण असल्याने छतातून पाणी टपकत होते, ज्यामुळे पूजेचे इतर साहित्य तिथे विखुरले गेले। ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी व नागरिक आपल्या शेती कामाच्या निमित्ताने शेतवस्तीवर राहण्यासाठी जात असतात। अशा शांत वातावरणात समाजकंटकांकडून अंधश्रद्धा पसरवून दहशत निर्माण केली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व भीती व्यक्त होत आहे। या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे। या सर्व प्रकारानंतर घरमालक तुळशीदास भामरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क केले आहे। त्यांनी स्पष्ट केले की हा प्रकार म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा पसरवण्याचे आणि भीती घालण्याचे कट कारस्थान आहे। नागरिकांनी किंवा परिसरातील रहिवाशांनी कोणत्याही प्रकारच्या भीतीला बळी पडू नये, यात घाबरण्याचे काहीच कारण नाही। या प्रकरणी परिसरात तीव्र पडसाद उमटत असून अशा विकृत मानसिकतेच्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे।